प्रेयसीने लग्नाआधी साजरी केली माझ्या सोबत पहिली रात्र. अमृता आणि मी मुंबईतल्या एका बीपीओ मध्ये काम करत होतो. तेव्हापासूनच आमचे प्रेमसंबंध जुळले. अमृता मराठवाड्यातील एक हुशार आणि सुंदर मुलगी होती आणि मी विदर्भातील एक हंडसम तरुण आहे. मुंबईत आम्ही दोघेही त्या कंपनीमध्ये 3 वर्षापासून काम करत होतो आणि मग काही महिन्यातच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही एकमेकांच्या सानिध्यात असायचो. आमच्या जॉबच्या शिफ्ट्स पण एकत्रच असायच्या. विकेंडला तर आम्ही बाहेर फिरायला जात असू. आमचं प्रेम दिवसेंदिवस बहरत चाललं होतं. आम्हा दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी आधीच एक मुलगा पसंत करून ठेवल्याने आमच्या लग्नात आडकाठी येत होती. अमृता तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हती आणि एक दिवस तिने ती बातमी सांगितलीच. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न येत्या सीझन मध्येच करायचं ठरवलं. त्या दिवशी ती खूप रडली आणि मलाही खूप दुःख झाले होते. आम्ही आता एक क्षण एकमेकांसोबत घालवायला लागलो. आम्हाला माहिती होतं काही दिवसांनंतर आम्ही एकमेकांसोबत नसू. या दिवसात आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलं. ती माझी प्रेयसी असल्याने आमच्यात शरीर संबंध झालेच होते. आम्ही मनाने आणि तनाने एकमेकात केव्हाच सामावलो होतो. आम्ही ठरवलं होतं की जेव्हापर्यंत आपण सोबत राहू शकू तोपर्यंत सोबत राहू आणि मग जशी वेळ येईल त्याप्रमाणे आपण आपापल्या जीवनात समोर जाऊ. त्यामुळे मी दुःखी चेहऱ्याने या लग्नासाठी तिला निरोप दिला. तिच्या घरच्यांनी तिला जॉब सोडून घरी बोलावून घेतलं होतं. तिला सोडायला मी स्टेशनवर गेलो. खूपच भावुक होऊन आम्ही एकमेकाला निरोप दिला आणि ती आपल्या गावाकडे निघाली. त्यानंतर आम्ही फोनवरच बोलत होतो. अमृता आपल्या लग्नाबद्दल अजिबात खुश नव्हती. मी तिची समजूत काढायला लागलो. तिच्या लग्नाला आता 20-25 दिवस बाकी होते. एके दिवशी तिचा मला नेहमीप्रमाणे फोन आला. अमृता म्हणाली, मी लग्नाच्या खरेदीकरिता मुंबईला येत आहे एका आठवड्यातच. मला तुझ्यासोबत माझ्या लग्नाची पहिली रात्र घालवायची आहे. तू तशी तयारी करून ठेवशील ना? मी म्हणालो, अमृता तुझी इच्छा मी पूर्ण करेन. तुझ्या लग्नाची पहिली रात्र आपण सोबतच साजरी करू. मग आम्ही थोडा वेळ बोललो आणि मग मुंबईला भेटायचं ठरवून फोन ठेवला. मी अमृताच्या माझ्यासोबत तिच्या लग्नाची पहिली रात्र साजरी करण्याच्या इच्छेला पुरेपूर मान द्यायचा ठरवलं. ठरलेल्या दिवसानुसार ती मुंबईला शॉपिंगसाठी आली. शॉपिंगला ती आपल्या मैत्रिणीला घेऊन गेली होती आणि तेवढ्या वेळात मी माझ्या फ्लॅटची बेडरूम सजवली होती. एखादा नवपरिणीत जोडप्यांना जसं पहिल्या रात्रीच आकर्षण असते आणि जशी त्यांची रूम सजवलेली असते, अगदी तशीच मी माझी बेडरूम सजवली. बेडवर पांढरी शुभ्र चादर, त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या, रूममध्ये अत्तर, फुलांची सजावट आणि तिच्या आवडत्या काही वस्तू खरेदी करून आणल्या होत्या. ती माझ्या रूमवर संध्याकाळी थांबणार होती. त्याआधी ती आपल्या मैत्रिणीच्या रूमवर शॉपिंगचं काही सामान ठेवून येणार होती. संध्याकाळचे 8 वाजत आले होते. माझ्या बेडरूमचा दरवाजा खटखटला. मी दरवाजा उघडला आणि समोर माझी प्रेयसी होती. मला बघताच तिने मला घट्ट मिठी मारली. मी तिला आत घेऊन दरवाजा लॉक केला आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. कितीतरी दिवसांनी आमची भेट होत होती. मी तिला माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेलो. सजवलेली बेडरूम बघताच ती फार खुशी झाली. मी म्हणालो, अमृता तू तुझ्या लग्नाच्या लहंगा घालून सजून राहा. मी पण तयार होऊन येतो. असं म्हणून मी दुसऱ्या रूम मध्ये गेलो आणि नवीन कपडे घातले. काही वेळाने अमृताने मला आवाज दिला आणि मी आतमध्ये शिरलो. अमृताने लग्नाचा लाल रंगाचा लहंगा घातला होता. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि डोक्यावरचा तिचा पदर दूर सारला.
अमृताला मी माझ्या मिठीत घेतलं आणि तिच्या गालांवरून आणि गळ्यावरून चुंबन घ्यायला सुरू केले. अमृता आता आवेशात यायला लागली. मी तिला खाली लेटवलं आणि तिच्या लालचुटुक ओठात माझे ओठ घातले. तिच्या डोळ्यात माझ्या प्रति प्रेम दिसत होत. मी खाली लेटून तिला माझ्या अंगावर घेतलं आणि तिच्या ब्लाऊजचा लेस सोडला आणि तिच्या नागड्या उघड्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिला किस करायला लागलो. आम्ही दोघेही बेडवर रोमांस करता करता कधी ती खाली तर कधी मी वर असे व्हायचो. खूप दिवसांनी आम्ही एकमेकांना शरीर सुख देत असल्याने आम्ही एकमेकात बेभान होऊन प्रेम करायला लागलो. मी तिच्या नाभीवर चुंबन करत तिचा लहंगा हळूहळू वरती सरकवत तिच्या कमरेवर आणला. अमृता आता चड्डीवर होती. मी हळूच तिची चड्डी काढली. अमृता तिच्या लग्नाच्या लेहग्यात माझ्यासमोर नागडी लेटली होती. त्या तिच्या लग्नाच्या लेहग्यात ती आपली ब्ली मला दाखवत पाय पसरून लेटली होती. मी तिच्या त्या चिकण्या ब्लीवर चुंबन केले आणि छान चाटून घेतली. मी तिच्या अंगावर परत चढलो आणि तिची ब्रा खोलली. तीही आता बेभानपणे माझे कपडे काढायला लागली. मी आता पूर्णपणे नागडा तिच्या अंगावर लेटलो होतो आणि ती तिच्या लेहग्यात आपले बुक्स आणि ब्ली खोलून लेटली होती. ती म्हणाली, अभिनव, तूच माझा पती आहेस. मला तुझ्यासोबतच माझ्या लग्नाची पहिली रात्र साजरी करायची आहे. मी म्हटलं, अमृता, मी तुला माझी पत्नीच मानतो. असं म्हणत मी आधीच कितीतरी वेळा झोलेल्या तिच्या ब्लीवर माझा सोट्या ठेवला आणि आतमध्ये घुसवला. तिने तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेभोवती आवळून धरले. मी तिच्या हातात हात घातले आणि तिच्या ब्लीवर धक्के द्यायला लागलो. माझ्या अमृताला मी तिच्या लग्नाच्या लेहग्यात झवत होतो. तिने तिची ब्ली माझ्यासाठीच साफ करून आणली होती. मी नेहमीप्रमाणे तिला चोदायला लागलो, पण आज तिला झोण्यात एक वेगळाच अनुभव येत होता. तिचे बुक्स दाबत मी तिला छान झोलं. मग मी खाली आलो आणि तिला माझ्या अंगावर घेतलं. तिने तिचा लहंगा आपल्या कमरेवर धरून ठेवला आणि माझा सोट्या तिच्या ब्लीत घातला. मग ती त्यावर उड्या मारायला लागली. तिच्या उड्या मारल्याने तिच्या हातातल्या बांगड्या खन खन वाजत होत्या. मी अमृताची गांड हातात धरून माझ्या सोट्यावर आपटत होतो. तिचे माऊ खालीवर होत होते. ते म्हणाले, झो मला अभिनव आणखी. माझ्या त्या नव्याला मी तुझ्याकडून झोलेली ब्लीच देणार, असं म्हणत ती वळली. आता तिची पाठ माझ्याकडे होती. तिने तिचा लेहगा आपल्या कमरेवर धरल्याने तिची उघडी गांड माझ्या डोळ्यासमोर होती. ती आपली गांड माझ्या सोट्यावर आपटत झवत होती. तिची गोरी गांड मसलत मी माझ्या प्रेयसीला तिच्या लग्नाच्या पोशाखातच झवायला लागलो. माझ्या मनात विचार आला की काही दिवसांनी तिचा नवरा माझ्या प्रेयसीला झवणारच आहे. या विचाराने मी तिला आणखी जोर जोराने चोदायला लागलो. कधी ती धक्के मारायची तर कधी मी खालून धक्के मारायचो. मग मी तिला डॉगी स्टाईल केलं आणि तिला चोदायला लागलो. कधी ती आपली गांड मागे पुढे करायची तर कधी मी तिची कंबर पकडून तिला झवायचो. त्या सजवलेल्या बेडरूम मध्ये आमच्या झुण्याने पांढरी शुभ्र चादर आणि त्यावरचे गुलाब पाकळ्या विस्कळीत झाले होते. त्यांच्या सुगंधाने आमच्या प्रणयाला आणखी बेभान केलं होतं. आम्ही दोघेही ऑर्गसम्सवर पोहोचलो. मी तिच्या ब्लीत सोट्या घालून जोर जोराने शॉट मारले आणि मग तिच्या ब्लीत खोलवर माझे वीर्य सोडलं. माझं शरीर त्या ऑर्गसमने थरथरत होतं. ती माझ्या पाठीवरून हात फिरवत मला शांत करायला लागली. काही वेळाने आम्ही आराम करून केशर बदाम घातलेला दूध पिल आणि परत झवायला सुरुवात केली. ती रात्र आम्ही दोघेही बेभान होऊन झवत होतो. त्यानंतर सकाळी आम्ही उठलो. मग परत फ्रेश होऊन मी तिला आधी तिच्या मैत्रिणीकडे नेऊन मग शॉपिंगच्या पिशव्या घेऊन स्टेशनवर सोडून दिलं. आम्ही दोघांनीही एकमेकांना मनाने आणि शरीराने ही पती पत्नी मानलं.
त्यानंतर काही दिवसांनी तिचं लग्न झालं, पण त्यानंतरही तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.